लोकच आपल्याला मोठ्या पदावर बसवत असतात आणि आपण जो पैसा कमावतो त्यालाही सामाजिक उत्तरदायित्व असल्याने जे पद आणि पैसा लोकांच्या उपयोगी पडते त्यालाच खरा अर्थ प्राप्त होतो, असे प्रतिपादन माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी भिवापूर येथील आरोग्य शिबिरात केले। शुक्रवारी राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भिवापूर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते झाले। यावेळी माजी पोलीस पाटील प्रभाकर राऊत, सेवानिवृत्त शिक्षक पंढरी हिवसे, अशोक वंजारी, सरपंच योगेश तुंबळाम, उपसरपंच विशाल तितरमारे, शिक्षक श्रीराम हेळव, माजी नगरसेविका मनीषा उंबरेटकर, सरपंच विष्णू मंगळ, सेवानिवृत्त शिक्षक शहादेव येंडे, भाऊसाहेब दांडेकर, सदाशिव नान्हे, शालिनी चिंचमालपुरे, प्रशांत खोब्रागळे, भगवानी येवले, घनश्याम तेलंग, दामोदर जडीत या प्रमुख मान्यवरांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती। आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले। नेत्र तपासणी, रक्त तपासणी, ECG यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला। शेकडो रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले। या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले। उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे म्हणाले की माणसाने समाजाची जाणीव ठेवली पाहिजे, ज्याला शक्य आहे त्याने इतरांची सेवा केली पाहिजे असे आवाहन करत शिबिराच्या व्यतिरिक्त देखील शेकडो रुग्णांना आपण मोठी मदत करण्याचे कर्तव्य पार पाडत असून यापुढेही आपण कोणत्याही परिस्थितीत गरजूंच्या मदतीला येऊ, असे राजूभाऊ पारवे म्हणाले। गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील आणि जोखीम घेऊन सेवा करणारे 20 कर्मचारी यांच्याबद्दल राजूभाऊंनी कृतज्ञता व्यक्त केली। राजूभाऊंच्या हस्ते मोमेंटो आणि गिफ्ट देऊन सत्कार केला गेला। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार झाला। दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधिकारी राजेंद्र अवधूत आणि योगेश पडोडे यांनी अनेक योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले। लाडकी बहीणसह इतर योजनांसाठी नाव नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन युवराज कर्णुके यांनी केले। यावेळी शिबिरार्थींसह नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, भिवापूर।